मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत। वर्षा निवासस्थानी सकाळी 10:30 वाजता शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट होतीये। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या भेटीला अर्थातच महत्त्व आहे। दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये राज्यामधील विविध प्रश्नांवरती चर्चेची शक्यता वर्तवली जाते। तर वर्षा निवासस्थानी होत असलेली ही मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामधली भेट आणि याच भेटीविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या मुंबईतनं सोबत आहेत। निखिल, राज ठाकरे हे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला जात आहेत आणि अर्थातच याला पार्श्वभूमी आहे ती राज ठाकरे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाराची आणि त्याच्या जोडीलाच मिटकरींवरनं जो काही वाद राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये सुरू आहे त्याचीही पार्श्वभूमी अर्थातच आहे। नक्कीच गुरुप्रसाद, आज पाहायचं झालं तर राज ठाकरे हे 10:30 वाजता बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत आणि या भेटीचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं या ठिकाणी बोललं जातंय। राज ठाकरेंनी काही दिवसापूर्वीच पुण्यामध्ये देखील हा दौरा केलेला होता। पुण्यातील पूर परिस्थिती असेल, पूर परिस्थितीचा संपूर्णपणे आढावा घेतलेला होता। त्या ठिकाणी नागरिकांना आहे तो त्यांनी विश्वास दिलेला होता, त्यांची संपूर्णपणे आहे ती मदत केली जाईल। या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची बोलली जाते। यामध्ये पूर परिस्थितीचा देखील विषय आहे तो मांडला जाईल। त्यासोबतच राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत देखील चर्चा होईल, कारण काही दिवसापूर्वीच मिटकरी आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमधला पदाधिकाऱ्यांमधला वाद आहे तो कुठेतरी वाढलेला होता आणि राज्यातील अन्य विषय असतील, मग त्या योजना असेल किंवा मग राज्यातील काही महत्त्वाचे घटक विषय असतील त्यांना देखील घेऊन राज ठाकरे ही भेट घेतात। अत्यंत महत्त्वपूर्ण ही भेट बोलली जाते, कारण राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे भेटून संपूर्णपणे विषय आहेत ते सांगणार आहेत आणि तसंच आगामी निवडणुका देखील तोंडावरती आहेत। त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील काही चर्चा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आज ही भेट आहे ती 10:30 वाजता बरोबर मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावरती होते। राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जात आहेत। बरोबर, सकाळी 10:30 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे। धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।